श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ। तर इथे मी सकाळी सगळ्यांसाठी छान असा पोह्यांचा नाश्ता बनवला होता। छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। नंतर आहोंसाठी प्लेटमध्ये पोहे काढले, कारण माझ्या आहोंला आणि शिवराजला खूप पोहे आवडतात बघा। वरून कोथिंबीर शेव अशी छान पेरून घेतली आणि त्यानंतर दिली त्यांना। एकदा काय सगळ्यांचा नाश्ता झाला म्हणजे मग 12-1 वाजेपर्यंत टेन्शन नसते। आणि काल होता शनिवार, सगळे घरी होते। आज होता सायन्स डे, शिवराजला जायचं होतं, त्यामुळे इथं मी सायन्स डेची त्याची ॲक्टिव्हिटी बनवली होती। 2 दिवस लागले बघा ह्या ॲक्टिव्हिटीसाठी। त्याला मी रात्री 11-11 वाजेपर्यंत जागून त्याला ही बघा ही ॲक्टिव्हिटी बनवून दिली। तर कशी वाटली ॲक्टिव्हिटी? मुलांना प्रत्येक गोष्टीत भाग घेऊ द्यायचा, असा थोडं त्यांच्या मधला ॲक्टिव्हपणा बाहेर येतो। आणि तुम्ही तर बघताच, मी नेहमी शिवराजसोबत असं काही करत असते, ॲक्टिव्हिटी बनवण्यात त्याला साथ देत असते। आणि राहिली होती ते सकाळी पटकन उरकून घेतली। शिवची शाळा होती 9:30ला। तर कशी आली ॲक्टिव्हिटी, कसं आलं सगळं? विहीर, ढग, नदी, तर हापशी, ओढा, परत समुद्राची ओढ मी माझ्या परीने काढायचा प्रयत्न केला असो। तर मग संध्याकाळी नंतर शनिवारी आम्ही मंदिरात गेलो होतो। हे जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज हे 2 देवीचे मुलं आहेत। गणपती बाप्पा आहे, पलीकडे लक्ष्मी आहे। असं छान खूप छान मंदिर आहे। आणि आतमध्ये महिलांना अलाउड नाही आहे जायला, बाहेरूनच दर्शन घेतात बायका, आणि पुरुषांनाच फक्त आतमध्ये जायला परवानगी आहे। तर इथं संतोषी माताचं, महाकालीचं मंदिर आहे बघा। मी दर्शनाला गेली आणि वात एकदम खाली गेली होती, दिवा विजायला आला होता, त्यामुळे त्याच्यात मी तेल टाकून घेतलं, तेल पण संपलं होतं दिव्यातलं। वातवरती काढली, छान असं दर्शन घेतलं। हळदी कुंकाचं बघा इथं पंचपाळ भरूनच होतं। मग दिवा व्यवस्थित केला, दर्शन घेतलं। आणि इथं खूप मोठं ग्राउंड आहे। मुलं आम्ही छान इथं 1 तास बसलो, मुलांना थोडंसं खेळू दिलं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।